नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हाऊस सखी स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मी माझ्या रोजच्या दिवसातील काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आज सकाळचं तर काही जास्त शूट केलं नाही, कारण हे माझं जास्तीचं काम होतं आज, म्हणून मी काम पटकन आवरलं. त्या दिवशी दळण करायचं होतं, तर दळण काढलं होतं ज्वारीचं. त्यामध्ये थोडेफार किडे दिसले होते. मग म्हणलं आपल्याला हे नीट करून ठेवायलाच पाहिजे, कारण आता पावसाळा लागला आहे आणि अजून असंच ठेवलं तर अजून जास्त किडे होतील. म्हणून सर्व काही जी ज्वारी होती ती काढून घेतली आणि मला त्यांनी मदत केली. त्यामुळं ते लवकर झालं, कारण माझं बाकीचं काम होईपर्यंत त्यांनी ते सर्व कोटीतून काढून रिकामं केलं होतं. आणि एकट्याने कामं करण्यापेक्षा मिळून काम केलं तर ते लवकर होतं. आणि मुली तर शाळेत गेल्या होत्या. मग म्हणलं आपलं काम हे व्यवस्थित पण होईल आणि लवकरही होईल, वेळेत पूर्ण होईल. म्हणून म्हणलं आपण हे आज करून घ्यावं. आणि जास्त काही खराब नव्हती झाली, पण थोडेफार किडे व्हायला लागले होते. मग म्हणलं एकदा चाळून पुन्हा बाहेरच भरून ठेवावं, कारण पुन्हा त्याच्यात भरून जर ठेवलं तर परत एखाद्या वेळेस किडे होतील. आणि असं काही काम करायचं असलं की सकाळची कामं लवकरच आवरावं लागतात. म्हणजे दिवसभर तर करता येतं, पण लवकर झालं तर बरं पडतं, कारण पुन्हा संध्याकाळी मुली आल्यानंतर गोंधळ होत नाहीत. आणि माझ्यासोबत पुतणीही बसली होती. मग तिला गप्पा मारत मारत माझं काम चालू होतं. आणि थोडं का होईना, कोणी का होईना सोबत असलं की बोलत बोलत वेळ कसा जातो तेही काही कळत नाही. ती थोडंफार सांगत होती तिच्या ॲडमिशनबद्दल, तेच मी ऐकत होते. आणि मीही माझ्या कॉलेजच्या दिवसातल्या काही गोष्टी तिच्यासोबत शेअर करत होते. असंच असतं प्रत्येकाचं, कारण पुढचा माणूस जे काही गोष्टी सांगतात त्यातून आपल्याला काही आलेले अनुभव ते आपणही सांगतच असतो. आणि ते सांगितलेलेही चांगले असतात, कारण त्यांनाही त्याच्यातून काही का होईना शिकायला मिळतं. सगळी ज्वारी तर चाळून घेतली आणि नंतर घरात जो काही पसारा पडला होता तोही आवरून पुन्हा फरशी पुसून घ्यायची होती. ही कामं तर रोजची चालू असतात, पण ती करणंही गरजेचं असतं, कारण आपण एवढं महागा मोलाच्या वस्तू घ्यायच्या आणि त्या जर खराब झाल्या, म्हणजे आता ही ज्वारी किती महाग आहे आणि ही जर लक्ष नाही दिलं तर ही अशीच खराब होऊन गेली असती. म्हणजे जास्त खराब झाली असती. बघणं तर झालं असतं, पण मी दळणाला फक्त तेवढी चाळून घेतली असते, तर बाकीची जास्त खराब झाली असती. म्हणून घरात आपण पैसे खर्च करून आणतो गोष्टी, पण त्याकडे लक्षही देणं गरजेचं असतं. साधीच सोपी रेसिपी आहे, पण खूप छान अशा पद्धतीनं जर मिसळ केली तर खरंच खूप छान लागते. आणि काहीतरी वेगळं, रोज रोज भाजी चपाती खाण्यापेक्षा आपलं काहीतरी वेगळं करावं, म्हणून आज सगळ्यांच्या आवडीनुसार आज मिसळ करायची ठरवली. तर आता पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासोबत बोलते. आणि ही रेसिपी खरंच सोपी आहे. माझी ही रेसिपी तुमच्यासोबत मी थोडक्यात शेअर करते. मी मिसळ करताना डायरेक्ट भाजी करत नाही. अशी आधी मटकी छान प्रकारे शिजवून घेते आणि अशी मटकी शिजवल्यामुळं नंतर हा मसाला घालून त्याची भाजी केल्यावर खूप छान होते. आणि ह्याच्यात काय कांदा, लसूण, खोबरं, आलं हे सर्व आधी भाजून परतून घेऊन तेलात, त्यानंतर थंड झाल्यानंतर बारीक करायचा. आणि आपल्याला मग मिसळ मसाला किंवा अजून कोणते मसाले त्यामध्ये जर घालायचे असतील तर आपण आवडीनुसार घालू शकतो. आणि कोरडे खडे मसाले बारीक केले तर अजून जास्तच टेस्ट देते. अशीच माझी या मिसळची रेसिपी आहे आणि ती खूप छानही लागते. मिसळ असली की सर्वांची म्हणजे मज्जाच असते. सर्वांना मिसळ खूप आवडते आणि अशा प्रकारे जर मिसळ केली तर खरंच खूप छान होते. आपण काम वाचवायचं म्हणून पटदिशी भाजी करून रिकामे होतो, पण ही गोष्ट करताना थोडा त्रास होतो, पण खायला आणि सर्वांनी खाल्ल्यानंतर मनाचं समाधानही होतं आणि आपण केलेली गोष्ट छान झाली याचा आपल्या स्वतःच्या मनाला समाधान काही वेगळंच असतं. त्यामुळं थोडे कष्ट झाले तरी चालतील, पण आपली जी छान होती पदार्थ तो छानच केला तर बरं. कारण एरवी तर हे कमी झालं, हे जास्त झालं असंच चालू असतं, पण जी आवडीची गोष्ट आहे ती तर छान झाली म्हटल्यानंतर अजून आपल्याला छान वाटतं.
सर्वांचं असंच असेल, माझं तर असंच आहे. ही मटकी शिजवलेली थोडीफार काढून ठेवते, कारण कुणाला जर एक्स्ट्रा पाहिजे असेल तर मागितली तर द्यायला येते, म्हणून मी ती शिजवलेली थोडीफार मटकी बाजूला काढून ठेवते. काहींना वरतून टाकून खायला ती आवडते, म्हणून मी ती बाजूला काढून ठेवते. आता झाली मिसळ, खायला खूप छान लागते. थोडा जास्त साहित्य आणि वस्तू असल्या की खरंच खूप छान होते आणि सर्वांनी खाल्ल्यानंतर खरंच केलेल्या गोष्टीचं समाधान वाटतं. त्यामुळं आणि करायचं जरी असलं तरी सर्वजण तयारी करू लागतात, त्यामुळं काही वाटत नाही एवढं. पण एवढंच म्हणायचं, माझं म्हणणं आहे की करणाऱ्या माणसाचं कौतुक करायला पाहिजे, कारण जे करतं त्यालाच त्या गोष्टी माहिती असतात. मिसळ केल्यानंतर भाकरी भाताचा काही त्रास नसतो, पण हा सगळा पसारा आणि त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करावी लागते. त्यातूनच जो कोणता पदार्थ आपण बनवू तो खरंच त्यामुळंच छान होतो आणि कष्ट घेतले तर प्रत्येक गोष्ट छानच होते. आताच दिवाबत्ती वगैरे करून घेतली, तुळशीला दिवा वगैरे लावून घेतला आणि उद्याची एकादशीची थोडीफार तयारीही करून ठेवली. तुम्हाला जर माझे रोजचे मी दिवसात जे काही करते त्यातले थोडेफार क्षण तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून सांगायलाही विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.